राऊळ घाट हा स्मशान घाट झालेला आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी त्या स्मशान घाट या ठिकाणी तयार केलेला आहे, काय सांगाल? नक्कीच स्मशान घाट तयार करण्याचा एक उद्दिष्ट आहे राऊळ घाट स्मशान घाट. याचा विषय असा आहे की हा राऊळ घाटचा एक आपल्याला लक्षवेधी उपोषण या ठिकाणी केलेलं आहे आपण, की हा घाट दाखवण्याचं कारण असं आहे की वेळोवेळी राऊळ घाटामध्ये अपघात घडतात आणि त्या अपघातामध्ये 30-20 तास जे वाहन चालक आहे ते अडकून मृत्युमुखी पावतात. त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे संस्कार होत नाहीत आणि तोपर्यंत जर शासनाला जर त्याला काढायला वेळ नसेल तर त्यांनी इथं दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर त्यांनी या स्मशान घाटामध्ये या ठिकाणी ते प्रेत जाळावं. या पद्धतीने आम्ही त्यांचं लक्ष वेधण्याचं हे काम करतो आहोत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी निवेदन देत आलो आहोत आणि आतापर्यंत जर बघितलं तर निवेदन दिल्यानंतर यांनी दुर्लक्षच केलेलं आहे आणि वारंवार एक दिवसात 4 अपघात या ठिकाणी घडतात. मात्र या ठिकाणी कोणी त्याची दखल घेत नाही. अनेक ठिकाणून या ठिकाणी प्रवासी, शेतकरी, नोकरदार अनेक जण प्रवासी करतात, परंतु हा घाट चढताना त्यांच्या मनात कुठेतरी धाकधुकी निर्माण झालेली असते की या ठिकाणी आम्ही घाट वरतीपर्यंत पोहोचू की या ठिकाणी संपून जाऊ, अशी धाकधूक त्यांच्या जीवामध्ये चालू असते. आणि त्याचसाठी अनेक वेळा झालं, 15 वर्षापासून आम्ही बघत आहोत, परंतु आता आमच्या नाकातोंडावरून पाणी जायला लागलं. आता आम्ही थांबणार नाहीत. आज एवढं सर्व करण्याचं कारण एकच की आम्हाला प्रशासनाला जाग आणण्याची याच्यातून सुचवायचं होतं आणि आज आम्ही ते प्रेस क्लब मार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत आज या ठिकाणी उपोषणाला आम्ही सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे आम्ही दाखवण्याचा प्रशासनाला एक प्रयत्न आमचा झाला. आणि आता इथून पुढे जर त्यांनी कदाचित याच्यावरती लक्ष दिलं नाही तर पुढचं जे आमचं उपोषण राहील किंवा आंदोलन राहील ते रस्त्यावर राहील. आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत की या जो घाट आहे त्या ठिकाणी घाटाचे वळण आहेत, ते वळण व्यवस्थित करून गाडींवरती गतींवरती नियंत्रण करावं आणि लवकरात लवकर इथं उड्डाणपुलाची एक मागणी आहे आमची. लवकरात ते उड्डाणपूल करावं आणि पुढं चिंचवे गावाजवळ त्या ठिकाणी दोघं सर्व्हिस रस्ते, तिथं पथदिवे हवे आहेत आणि त्या ठिकाणी वाहतुकीवर गती मिळवण्यासाठी तिथं कॅमेरे जे आहेत वेग नियंत्रण करण्याचे कॅमेरे, ते आम्हाला त्या ठिकाणी हवे आहेत. लवकरात लवकर हे तातडीने त्यांनी त्या ठिकाणी बसवण्यात यावे, एवढीच आमच्या मागण्या आहेत. प्रेस क्लबच्या वतीने आज या ठिकाणी राऊळ घाट स्मशान घाट याच्यासाठी तुम्ही जे काही आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी आतापर्यंत गेल्या 15 वर्षात हा राऊळ घाट झाल्यानंतर जे लोक मृत्यू पावले, जे आपले भाऊबंद असतील किंवा जे सर्वसामान्य लोक असेल, गरीब श्रीमंत जे मृत्यू पावले, त्यांना मी प्रथम श्रद्धांजली वाहतो. आणि हा मृत्यूचा घाट की आतापर्यंत इतके लोक मेले, कोट्यवधी रुपयाची हानी झालेली आहे आणि तरी शासन पाहत नाही. म्हणजे किती हा शासनाचा वेळ काढूपणा आहे. किती लोक मेल्यानंतर हा घाट बनवणार आहे हे मला सांगायचंय. हा राऊळ घाट आज उतरताना मी जर चांदडून इकडे आलो उमराण्याला, असं वाटतं की घरी पोहोचल का नाही. घरचे विचारतात तुम्ही कुठे, राऊळ घाट पास केला का? हा, मग पास केला का? मग काही नाही, बरं नाही, बरं आहे. म्हणजे इतकी अशी वाईट शोकांतिका या घाटाची आहे. तर आता जर हे आंदोलन असंच आज प्रतिक्रमक आत्मा आंदोलन केलं, हे स्मशान उभारली, त्याच्यानंतर पुढे आम्ही गेल्या 6 महिन्यात येत्या 1 मे पर्यंत जर आंदोलन याचा काही उपयोग नाही झाला तर आम्ही मोठं आंदोलन करू. हे टोल नाकाच बंद करू. ज्या टोल नाक्यासाठी रस्ता बनवला तो टोल नाकाच आम्ही कायमचा बंद करू. आणि हा रस्ता जोपर्यंत होत नाही, ते मृत्यूचे थांबत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू.